नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. काल दिनांक 9 जून रोजीची मोठी अपडेट आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवायला या ठिकाणी उशीर झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे, तो हप्ता पुढील हप्त्यात या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. ज्या बहिणींचे नोव्हेंबर पासून हप्ते रखडले होते, त्यांना मे महिन्याच्या 1500 सह एकूण जवळजवळ 7,500 रुपये खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील महत्त्वपूर्ण असा अपडेट दिलेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांना अद्यापही या ठिकाणी नोव्हेंबर पासून त्यांचे जे हप्ते रखडलेले आहेत त्या पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नसल्याची खंत या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि त्याच लाडक्या बहिणींना हा दिलासादायक अपडेट आहे. ज्या बहिणींचे नोव्हेंबर पासून हप्ते रखडले होते त्यांना मे महिन्याच्या 1500 रुपयासह एकूण जवळजवळ तब्बल 7,500 रुपये खात्यात जमा होणार आहेत. व ज्या बहिणींना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळून एकूण जवळजवळ 6,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. अशी देखील माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, तुम्हाला देखील फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल पासून हप्ते रखडले असतील तर तुम्हाला डायरेक्ट डीबीटीद्वारे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी 6,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. सध्या पात्र बहिणींची यादी तयार करण्याची प्रक्रिया ही देखील वेगाने सुरू आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यात आलेला आहे आणि पात्र बहिणींची यादी तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झालेला आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि तुमचे हप्ते थांबले असतील तर कृपया कमेंटमध्ये आपलं नाव आणि आपलं कोणत्या महिन्यांपासून हप्ता थांबलेला आहे ते या ठिकाणी नक्कीच कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत या माहितीला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.